नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाडेकर गायडन्स पॉइंट मध्ये आपले स्वागत। आज आपण त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार हा घटक आजच्या भागात पाहणार आहोत। मित्रांनो, त्रिकोणावर स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न राहतोच, त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही त्रिकोणाविषयी माहिती पाहूया आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळ, बाजू याविषयी सुद्धा माहिती पाहूया। तर मित्रांनो, तीन रेषाखंड जे परस्पर विरुद्ध नाहीत, एकत्र येऊन तयार होणारी आकृती म्हणजेच त्रिकोण। तीन रेषाखंड जे परस्पर विरुद्ध नाही आणि तिन्ही रेषाखंड एकत्र येऊन तयार होणारी आकृती म्हणजे कोणती? तर त्रिकोण। आता या त्रिकोणाला शिरोबिंदू किती असतात, त्यानंतर बाजू किती असतात, कोण किती असतात ते बघूया। पहा, ए, बी आणि सी। इथे पहा शिरोबिंदू, त्रिकोणाला शिरोबिंदू हे 3 असतात। लक्ष द्या, 3 शिरोबिंदू कोणकोणते? तर शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी। त्याचप्रमाणे त्रिकोणाला 3 कोन असतात। आता कोण कोणते ते पाहूया आपण। पहा, त्रिकोणाला 3 कोन कोणते? त्रिकोण बी ए सी, त्रिकोण बी ए सी, याला आपण असंही वाचन करता येते सी ए बी। त्याच्यानंतर कोण ए बी सी, कोण ए बी सी हा कोण। तिसरा कोण पहा, कोण बी सी ए किंवा ए सी बी, ए सी बी। म्हणजे त्रिकोणाला किती कोण आहेत? तर 3 कोण आहेत। त्यानंतर त्रिकोणाच्या बाजू पाहूया। आता त्रिकोणाच्या बाजू पहा, आता त्रिकोणाच्या बाजू पाहूया। बाजू ए बी, बाजू ए बी। त्याच्यानंतर बाजू बी सी, बाजू बी सी ही बाजू। त्यानंतर बाजू ए सी, बाजू ए सी। अशा पद्धतीने इथे 3 बाजू, 3 कोण आणि 3 शिरोबिंदू या त्रिकोणाला आहेत। आता मित्रांनो पहा, त्रिकोणाचे बाह्य कोन हा एक भाग असतो। त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणजे का? पहा, त्रिकोणाच्या आत नसणारा कोन, त्रिकोणाच्या मध्यभागी नसणारा कोन, परंतु त्रिकोणाच्या कोणत्याही अंतरकोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या कोनास त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणतात। त्रिकोणाच्या कोणत्याही अंतरकोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या, पहा इथे रेषीय जोडी पहा, अंतरकोन हा जर कोन घेतला आपण, त्याला हा कोन रेषीय जोडीत कोन करायला, पहा रेषीय जोडीतील कोन करत आहे, म्हणजेच याला काय म्हणायचं? त्रिकोणाचा बाह्य कोन। समजा आपण इथे डी पॉइंट घेतला आणि इथे ई घेतला, तर त्रिकोणाची या सी शिरोबिंदू सोबत बाह्य कोन कोणते झाले? तर बी सी ए हा बाह्य कोन झाला, बी सी ई, बी सी ई आणि ए सी डी, कोन ए सी डी हा कोणत्या शिरोबिंदूशी बाह्य कोन झाला? तर सी बिंदूशी। नंतर ए, इथे सुद्धा 2 होतील, इथे सुद्धा 2 होतील, म्हणजेच एकूण त्रिकोणाला बाह्य कोन किती असतात? तर बाह्य कोन असतात एकूण 6। कोणत्याही त्रिकोणाला बाह्य कोन किती असतात? तर एकूण 6। लक्षात असू द्या ही बाब, कारण हे बाह्य कोन नाही, हे विरुद्ध कोन झाले। या साईडचे आतमधून अंतरकोनाशी याच्यासोबत झालेला हा बाह्य कोन नाही, कारण रेषीय जोडीतील कोन करत नाही, त्यामुळे हे काय झाला? विरुद्ध कोन झाला। तर त्रिकोणाचा बाह्य कोन लक्षात असू द्या की त्रिकोणाच्या आत नसणारा कोन, परंतु त्रिकोणाच्या कोणत्याही अंतरकोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या
कोणास त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात. एकूण बाह्यकोन किती असतात त्रिकोणाला? तर 6. त्रिकोणाचे प्रकार या घटकात पहा. त्रिकोणाचे प्रकार हे 2 घटकावर अवलंबून असतात. एक बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार आणि दुसरं कोनावरून त्रिकोणाचे प्रकार. आता बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार कोणते? तर पहिला पहा, समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. दुसरा त्रिकोण आहे तो म्हणजे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. आणि तिसरा त्रिकोण आहे विषमभुज त्रिकोण. हे झाले बाजूवरून त्रिकोण, बाजूवरून बनणारे त्रिकोण. आता आपण कोनावरून पाहूया. तर कोनावरून पहिला प्रकार आहे तो लघुकोन त्रिकोण. दुसरा आहे विशाल कोन त्रिकोण. आणि तिसरा आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाविषयी आपण नंतर माहिती पाहूया, कारण हा त्रिकोण गणिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. पहा, बाजूवरून त्रिकोण समभुज त्रिकोण, दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण, तिसरा आहे विषमभुज त्रिकोण. आणि कोनावरून पहा, लघुकोन त्रिकोण, दुसरा आहे विशाल कोन त्रिकोण आणि तिसरा आहे काटकोन त्रिकोण. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय? तर पहा, तिन्ही बाजू समान असतात व प्रत्येक कोन 60 अंशाचा असतो. तीनही बाजू काय राहतात? समान असतात. पहा, तीनही बाजू ह्या समान आहेत आणि प्रत्येक कोन हा कसा असतो? तर प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. बाजू, तिन्ही बाजू समान आणि प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. समभुज त्रिकोण. त्यानंतर दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणामध्ये समद्विभुज त्रिकोण पाहूया मित्रांनो. समद्विभुज त्रिकोणात 2 बाजू ह्या सारख्या असतात आणि या समान बाजू समोरील कोन सुद्धा समान असतात. म्हणजे या बाजू समोरील कोन कोणता? हा. आणि या बाजू समोरील कोन हा. हे 2 कोन सुद्धा समान असतात. म्हणजे 2 बाजू समान असतात व या समान बाजू समोरील कोन सुद्धा एकरूप असतात. इथे तिन्ही बाजू समान असतात समभुज त्रिकोणात आणि तिन्ही कोन सारख्या मापाचे असतात, म्हणजे 60 अंशाचे असतात. त्यानंतर तिसरं आहे विषमभुज त्रिकोण. त्रिकोणाच्या कोणतेही 2 कोन एकरूप नसतात. त्रिकोणाचे कोणतेही 2 कोन एकरूप नसतात. पहा मित्रांनो, हे विषमभुज त्रिकोणाची आकृती. इथे कोणतेही 2 कोन एकरूप नसतात. एकरूप नसतात. विषमभुज त्रिकोणामध्ये कोणतेही 2 कोन एकरूप नसतात. ही विषमभुज त्रिकोणाची आकृती. ही समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणामध्ये 2 बाजू ह्या समान असतात. 2 बाजू समान. पुन्हा एकदा सांगतो, समभुज त्रिकोण म्हणजे तीनही बाजू समान असतात. समद्विभुज त्रिकोण म्हणजे 2 बाजू समान असतात. आणि विषमभुज त्रिकोण म्हणजे कोणतेही 2 कोन समान नसतात आणि तिन्ही बाजू एकमेकांसोबत एकरूप नसतात. आता कोनावरून प्रकार पाहिले होते आपण. पहिला प्रकार होता लघुकोन त्रिकोण, दुसरा होता विशाल कोन त्रिकोण, तिसरा होता काटकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण म्हणजे काय? लघुकोन त्रिकोण म्हणजे त्यामध्ये
सर्व कोन लघुकोन असतात. सर्व कोन कसे असतात तर लघुकोन असतात. सर्व कोन लघुकोन असते आणि 90 पेक्षा कमी असते. सगळे कोन कसे असतात 90 पेक्षा कमी असतात. सर्व कोन लघुकोन असतात. सर्व कोन लघुकोन असतात. त्यानंतर दुसरा कोन होता तो म्हणजे विशाल कोन. आता विशाल कोन मध्ये एक कोन विशाल कोन असतो. एक कोन कोणता असतो विशाल कोन असतो. म्हणजेच तो 90 पेक्षा जास्त असतो. एक कोन हा विशाल कोन असतो. विशाल कोन असतो म्हणजेच इथे एक कोन हा काय राहतो विशाल राहतो. हा विशाल कोन 90 पेक्षा जास्त मापाचा. त्यानंतर आहे काटकोन त्रिकोण. त्यानंतर कोणता त्रिकोण आहे काटकोन त्रिकोणामध्ये एक कोन हा 90 अंशाचा असतो. एक कोन हा 90 अंशाचा असतो आणि उरलेल्या दोन कोनाची बेरीज जी राहते ती 90 अंश असते. म्हणजे हे 90 अंश आणि उरलेल्या दोन कोनाची बेरीज किती राहते तर 90 अंश. आणि काटकोनासमोरच्या जे बाजू असते त्याला म्हणतात कर्ण. काय म्हणतात कर्ण. हा आहे कोणता काटकोन त्रिकोण. आणि एक कोन कसा राहतो तर 90 अंशाचा राहतो आणि 90 अंशासमोरची जी बाजू राहते त्याला काय म्हणायचं कर्ण. अशा पद्धतीने बाजूवरून जे त्रिकोण पडतात ते समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. आणि कोणावरून जे आहेत ते लघुकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोणामध्ये तीनही कोन का राहतात लघु राहतात. विशाल कोन त्रिकोणात एक कोन हा विशाल कोन असतो आणि काटकोनात एक कोन हा काटकोन असतो म्हणजे 90 अंशाचा असतो. त्रिकोणाच्या तीनही कोनाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. आता आपण काही त्रिकोणावरील उदाहरणे बघूया जे की परीक्षेत विचारले जातात. त्रिकोणाच्या कोनाची मापे 3x, 4x, 2x या प्रमाणात आहे. तर त्रिकोणाच्या कोनाच्या मापाचा गट काय? असा एक प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेत येऊन गेलेला आहे मित्रांनो. आणि हे प्रश्न सोडवायचा कसा ते आपण पहा. त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते 180. आणि त्रिकोणाची मापे किती दिलेली आहे आपल्याला 3x, 4x आणि 2x. तिन्ही मापे दिलेली आहे. म्हणजेच 3x अधिक 4x आणि तिसरा माप आहे 2x बरोबर 180 अंश. तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती राहते 180. म्हणजेच इथे पहा 3 आणि 4 7, 7 आणि 2 9x बरोबर 180 अंश. म्हणजेच x बरोबर 180 भागीला 9. 9 1 9, 9 2 18, 20. म्हणजे एका कोनाचा माप किती पडत आहे मित्रांनो तर 20 अंश. आणि इथे पहिल्या कोनाचा माप आता काढायचा आहे आपल्याला 3x बरोबर इथे x ची किंमत टाका. आता 3 गुणिला 20 म्हणजेच किती 60 अंश. नंतर दुसरा कोन जे आहे ते 4x आहे. इथे 4 गुणिला 20 x ची किंमत टाका किती झाली 20 चौक 80. आणि तिसरा कोन आहे 2x 2 गुणिला 20 म्हणजेच इथे 40 अंश. म्हणजे एकूण पहिला कोन येईल 60 अंशाचा, दुसरा कोन येईल 80 अंशाचा, तिसरा कोन हे 40 अंशाचा. आणि याची जर बेरीज केली 60 आणि 80 140 140 आणि 40 म्हणजे किती झाले 180 अंश. तर त्रिकोणाच्या कोनाचा मापाचा गट काय तर गट राहील 60 80 आणि 40. जो क्रम विचारला तोच द्यायचा मित्रांनो. कारण ऑप्शन मध्ये 80 60 40 येऊ शकते, 40 60 80 येऊ शकते. त्यामुळे जो गट विचारला त्रिकोणाच्या मापाचा गट कोणता तर 60 80 40. अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येईल. दुसरं गणित पहा मित्रांनो. त्रिकोणाचा प्रकार सांगा. आता हे माप दिलेली आहे यावरून त्रिकोणाचा प्रकार सांगा.
एक माप दिलेला आहे इथे 5x अधिक 12, इथे 4x वजा 12 आणि तिसरा कोण दिलेला आहे ते 6x. आता या कोणावरून आपल्याला तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे तो सांगायचा. समभुज आहे की समद्विभुज आहे की विषमभुज आहे हे सांगायचं आहे. तर पहा इथे काय करायला, कोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज ही 180 असते. त्यामुळे इथे पहिला कोण आपण 5x अधिक 12 घेऊ, दुसरा कोण हा 6x घेऊ, तिसरा कोण 4x वजा 12 बरोबर 180. 5x अधिक 12 अधिक 6x अधिक 4x वजा 12 बरोबर 180. प्रत्येक कोण आपण घेतला. याची बेरीज करूया. 5x 6x आणि 4x याची बेरीज करूया. 5x आणि 6x 11x, 11x आणि 4x 15x, 12 वजा 12 हे कॅन्सल झाले म्हणजेच 15x बरोबर 180. म्हणजे x बरोबर 180 भागीला 12, x बरोबर 15 एक 15 आणि 15 गुणिले 15 180 ला जर 15 ने भागितले तर किती ते 12. म्हणजे प्रत्येक कोण हा 12 अंशाचा असेल. आता आपण याच्यात किंमत टाकूया. पहिला कोण होता आपला 5x अधिक 12, यामध्ये जर किंमत टाकली 12 किंमत टाकली x ची तर इथे हा कोण होईल 12 पंचे 60 आणि हे 12 म्हणजे 72 अंशाचा पहिला कोण होईल. दुसरा 6x, याच्यात किंमत टाका 6 गुणिले 12 म्हणजे 72 अंशाचा दुसरा कोण होईल. आणि तिसरा कोण जे आहे तो 4x वजा 12 म्हणजे 4 गुणिले 12 वजा 12 म्हणजे 5 चौक 48, 48 म्हणजे 36. म्हणजेच हा कोण येईल तुमचा 36 अंशाचा. 72 अंश पहिला, दुसरा 72 अंश आणि 36. म्हणजे हे कोण जे आहेत याच्यावरून समजायला की आपल्याला 72 अंश आणि 72 अंश हे दोन्ही कोण सारखे आहेत. म्हणजे जिथे कोणता कोण त्रिकोण तयार होईल तर समद्विभुज त्रिकोण.